ओम नमो पार्वती पते हर 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 कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता सकाळचे वाजलेत 5 आणि तुम्ही विचार करत असाल मी कुठं चाललो आहे. तर मी चाललो आहे आज कंपनीमध्ये आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग बनतो आहे. म्हणजे ऑलमोस्ट 3 आठवडे झाले असतील. 3 आठवड्यानंतर ब्लॉग बनतो आहे आपला. आणि मी चाललो आहे आता फर्स्ट शिफ्ट आहे माझी, कामाला चाललो आहे. त्यामुळं आपलं काय ब्लॉग आता रेग्युलर आले नाही. आणि आज होळी आहे आणि घरी चाललो आहे म्हणजे गावाला चाललो. आज आहे शिमगा मित्रांनो. आणि शिमग्याच्या तुम्हाला सर्वांना जे कोकणात असतील त्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे कोकणाबाहेर असतील त्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण चाललो आहे घरी. तर मी दाखवतो मी चाललो आता कंपनीमध्ये. माझी फर्स्ट शिफ्ट आहे. फर्स्ट शिफ्ट कंप्लीट केल्यानंतर मग आपण तशीच घरी जाऊ. तर चला पूर्ण आता घरचं का आपल्या का होळी बिलीचं काही शूट करता आलेलं नाही. पण बाकीच्या गोष्टी आपण म्हणजे होळी कापाय पडताना काही शूट करता येणार नाही आपल्याला. बोललो आहे मित्रांना मी थोडंसं शूट करून ठेवा म्हणून आपण व्हॉईसवर देऊ गेलो. बघूया कसं काय होते आपलं. आणि आता एकदम पुन्हा इथं अंधार आहे थोडासा, त्याच्यामुळं आपण भेटू डायरेक्ट दुपारी. आपण याच्यामध्ये बसमध्ये आणि चाललो आहे घरी. बस भेटली, 5ची बस आहे माझी आता. तर चाललो आहे घरी मी आता. बघू तिकीट ठेवतो आहे मी. महत्त्वाचं म्हणजे तिकीट ठेवायला लागते कारण आहे ना TC वाल्यामध्ये मग एखाद पकडला तर खूपच होळीच्या दिवशी आपल्याला फाईन बसायचं 500चं. आणि सांगितलं सकाळी सांगितल्याप्रमाणे आपण बस भेटली आपल्याला घरी जायला. कंपनीमध्ये आज फर्स्ट शिफ्ट होती, फर्स्ट शिफ्टला गेलेलो. आणि आता सेकंडला आणि नाईटला कोण नाही येत. आणि उद्या तर तसं पण आपलं विकअप पण आहे आणि पेड हॉलिडे पण आहे. धुलीवंदन आपल्याला सुट्टी आहे. आणि आता मी पोचलो आहे वडखलला. तर अजून आपल्याला अर्धा तास लागेल. टोटल पेडपासूनमध्ये बस बसताना 1 तास लागतो घरी जायला. आपण घरी गेलो तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा अपडेट भेटतो. होळी बिली आता उभारली असणार आहे म्हणजे उभी केली असणार आहे. त्याचे मित्रांनी आता व्हिडिओ काढले असले तर मी टाकीनच पुढे या व्हिडिओच्या पुढे टाकीन तुम्हाला समजून जाईल की काय कशी आम्ही होळी करतो. बाकीच्या गोष्टीची मजा काय बघता आली नाही आपल्याला. सकाळी गेलो असं मग सुट्टी झाली असते इकडे. सुट्टी नको म्हणून कामाला गेलेलं कारण 2 दिवस परत सुट्टीच आहे. त्याच्यानंतर नाईट चालू होती सॅटर्डेला म्हणजे शनिवारी नाईट चालू होते आपली. त्यामुळं मी काय सुट्टी मारली नाही आज. आणि तसं पण संध्याकाळी होळी आहे करते कार्यक्रम असं. आता आपण वडखलला आलो आहे. हे बघा आजूबाजूला जायला रस्ता आणि हा गेला आहे तो इथे. आणि हा वडखल स्टेशन, हा वडखल स्टँड आहे. वडखल स्टँडला आले आता. मागे गेला तर वडखल स्टँड. जास्त वडखलला आलो. 15 मिनटं झालीत आपल्याला. 20 मिनटं लागले पेनपासून वडखलपर्यंत यायला. हा ब्लॉग मोठा होईल म्हणून काही मी एवढं काही मोठी व्हिडिओ बनवत नाही. म्हणजे नॉर्मल अपडेट होते घरी चालल्याचं. आणि आपल्या बसमध्ये बघू शकता एवढी गर्दी नाही म्हणजे खूप कमी लोक आहेत. नाही तर सकाळी खूप गर्दी असते बसमध्ये. चला मग नंतर मला अपडेट येतो. आलं आता आपण गावाला आपले. आणि इथे मागे स्पीकर चालू आहे. बहुतेक कॉपीराईट येऊ शकते आपल्याला पण मी एवढं काही करत नाही. पटकन ते करण्यापेक्षा बघितले ही समोर दिसते का इथे एक खोली आहे. मध्ये मध्ये ते स्पीकर चालू आहे त्याच्यामुळे जरा कॉपीराईटचा इश्यू होऊ शकते. तर विषय काय आता मी घरी थोड्या टायमात पोहोचेन. आणि यात थोबाडाकडे बघू नका कारण कंपनीतून सरळ आल्यामुळं लय बेकार तो ढुलं नाही कुठे. सरळ पाठोपाठ बस पकडली ना आलो आहे. तर घरी
घरी गेलं मस्त फ्रेश होतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि काय विषय झाला म्हणजे काय, बाजूला आहे ना स्पीकर चालू आहेत खूप, त्याच्यामुळे कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. आणि आता आलो आहे आपण घरी. चालतोय शेतातून, चालतोय. सेफ्टी शूजच घालून आलो, बाकी काय नाही घालून आलो. घरी सगळं आहे. नाव काय याचं बोलास? सर्जा नाही होय सर्जा. हा बघ आमचा नवीन कुत्तू आहे, आमचा कुत्तू नवीन. सर्जा इकडे बघ. ए सर्जा हे चावशी येशील आमचा सर्जा. हां तू होलीला जायशील माझ्यासोबत? होलीला येशील? हा होलीला येशील माझ्यासोबत? काय र होय सर्जा, होलीला येशील? ये हो माझ्यासोबत होलीला, ये हो. येरा नुसतं येरा हय्यो येला येला हय्यो येला. बघ कसं, बघ बघ चावलंच माझी तर मला इंजेक्शन घ्यायला लागतील 3 ऑलरेडी घेतली या चंपाच्या मुलं. काय गो चंपा, ब्लॉगमध्ये येतस तू? ब्लॉगमध्ये आहेस हो तू? आणि यो आमचा लगेच ओळखला हो यांनी बाबा, यांनी लगेच ओळखला. चंपा काय ग ये रे, मोरकीचा दुसरा एक पाय मोरला काय ग तुझा? तर आता मी झालोय फ्रेश बिश मस्त, जरा बरं वाटलं आता फ्रेश झाल्यावर. आंघोळ केली जराशी, सकाळी पण आंघोळ केलेली असं नाही, पण आता आंघोळ केली जरा बरं वाटते. आणि आपला फॅमिलियर फेस जे फॅमिलियर ओळखीचा आपला प्लेस आहे हा. मागे आपण ब्लॉग बनवलेले ते आता मला शेतं होती, म्हणजे शेतांची हे होती. आता पूर्ण शेताची कामं चालू आहे. ते बघा शेताची, मावशीचं घर, आमच्या काकाचं घर, आणि आमचा तळा इकडं मागं साईडला. थोड्या टायमात निघू आपण, आता जाऊ होळीजवळ. तर त्याच्या अगोदर मी जरा असं काहीतरी खाऊन घेतो, भूक लागली मरणाची. आणि हे शेवगाचं झाड आहे, हा एक शेवगाचं झाड आहे. तिकडे मागे पण आहेत भरपूर, दाखवतो मला थांबा. हा आपला तळा आहे आणि हा सर्जा इथे जवळजवळ खूप मोठा आहे. हा भरला म्हणजे काय आलं आता पावसाने सगळे ते हे ना खाली आले. आता खूप मोठा तळा आहे, तिथपासून असा तो मोठा करायचा आहे. अजून पाणी कमी झाले म्हणून हा पूर्ण भरला नाही की भरपूर मोठा वाटतं. पाणी एकदम आता तलाशी गेली त्याच्यामुळे कमी वाटतं. आणि ते हा एक शेवगाचं झाड आहे, म्हणजे 3-4 झाडं आहेत आपली. आणि आपला मांजर छोटासा, खूप छोटा होता, आता मोठा झाला, बरा झाला आता तो, आजारी पडलेला लिंबाचं झाड. तिकडं पण संगमच्या घरी पण वाटते होली, नवीन होली बाई, म्हणजे हे करते त्यांच्या घराघरातलीच, म्हणजे छोटासा पेटवतात होला. चला मी आता भाकरी वगैरे खातो मस्त, आणि मग भेटू आपण होलीला. दाखवतो होलीची आमची माझ्या रात्रीपर्यंत ब्लॉग चालेल हा. रात्रीची सांगता करू ब्लॉगची आपण. तोपर्यंत माझ्याकडे, आणि तुम्हाला सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला सर्वांना शिमग्याच्या खूप शुभेच्छा. आमच्या कोकणामध्ये शिमगा बोलतात, काही ठिकाणी होली बोलतात, म्हणून शिमग्याच्या शुभेच्छा पहिल्यांदा दिल्यात, परत एकदा देते. चला सर्जा काय मारील तो. चला काय भांडणं बघितली, दोघांची भांडणं लागली आणि मी त्याच्यामध्ये भर द्यावाला. चला असा मेनू आहे आपला, भाकरी आणि तुकड्या तळलेल्या, भाकरू आहे आणि तुकड्या तळलेल्या. आणि हे दोघं जण अशी एवढी आहेत नाही. घ्या तर आपली भाकरी आणि तुकडी मस्त खाते. लय दिवसांनी भेटलंय खावाला. आणि तो तिकडे काय भरते सर्जा. चला पटकन जेवतो. आपण नैवेद्यासाठी काय काय घेतलं आहे तर फेणी घेतली, पुरणपोळी, आणि काय घेतलं आहे, फुगे घेतले, करंजी,
सामान अगरबत्ती घेतली एवढं नाही ना द्यायचं घेऊन चाललो आता. आता ऑलमोस्ट 7 वाजलेत 7 सव्वा 7 झालेत आणि अंधार झाला आहे त्याच्यामुळे मी जरासं मोबाईलची हे लावली. आम्ही चाललो आहे आता. समोर आई चालते इकडं आई चालले समोर आणि मी इकडे मोबाईल घेऊन आपल्याला कॅमेराची लेन्सच बंद केली. चला चाललो आहे मी आता. काय आपल्याला कॉपीराईट येऊ शकते त्याच्यामध्ये. याच्या पुढचा मी याचा व्हिडिओ काय बनवीन ना तो व्हॉइस ओव्हर ठेवून टाकेन डायरेक्ट म्हणजे कॉपीराईट यायला नको आपल्याला. ऑलमोस्ट मागे बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार झालं आहे. हा बघा पौर्णिमेचा चंद्र उगवलं चांगल्यापैकी बऱ्यापैकी. हे आमचे होळे समोर गावचे अजून असते असते येतात लोक सगळे नाही आलेले. कुठला रे पाहुणा चांगला आहे की अंगाला? हा चांगला आहे. होलीला लावला असतं ना चालला असतं. हो होली लावताना काय राहता काय होल एक काही नाही याच्या तू जोर लागतो नाही आक्रन असं अटकवून ठेवा त्या हातानं अटकवून ठेवता असा आणि मग होली लागताना तो काय होता पापलेट कसा बांधताय जसा पाणी आहे ना तसं पाण्यावर पाया पारा पाया पारा पाया पारा मग पाया पाया आणि पला एकदा करता असताना त्या वेळेला या काय रे शैल्या आणलाच खाली सगळा सर. नाही जावाचा वरती चारवार एवढा वजन नाही पाहिजे हो हलका कर अजून. उदय का लावली होती पारशिव खाली ठेव सुनील दा ए सुनील दा गालुंड नाही सुनील दा आलसी माणूस. विश्वनाथ गंगा